नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे या वर्षा ऋतूमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वर्षा ऋतू हा मुद्दाम उल्लेख केला कारण त्याच्याशी संबंधितच आजचा आपला विषय आहे. पावसाची वाट आपण सगळेजण आतुरतेने पाहत असतो. पण होतं असं की पाऊस मागवून येतो त्याच्या आधीच या पावसाळ्यामध्ये उद्भवणारे साथीचे आजार आपल्यापर्यंत पोहोचतात. छत्री किंवा रेनकोट तत्सम वस्तूंनी आपण पावसाच्या पाण्यापासून स्वतःचं संरक्षण केलं असं आपल्याला वाटतं. किंवा फार फार तर आजीच्या बटव्यातील औषधं किंवा फक्कडपैकी आलं टाकलेला चहा पिला की आपण पावसापासून आपलं सर्वार्थाने संरक्षण करून घेतलं असा आपला समज असतो. पण वरवर अगदी साधी लक्षणं वाटतात सर्दी खोकल्यासारखी, पण ही लक्षणं कधी गंभीर स्वरूप धारण करतील आणि एखादा गंभीर जीवघेणा आजार आपल्याला जडेल हे लक्षातही येत नाही. वास्तविक आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतात, पण दररोजच्या दैनंदिन कारभारामध्ये आपण बऱ्याच गोष्टी माहिती असून देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग जीवघेणे भयंकर साथीचे आजार आपल्या समोर येऊन उभे राहिलेले असतात. आता या सगळ्यावर कशी मात करायची, तर मंडळी जी काही आपल्याला माहिती आहे त्याची पुन्हा एकदा उजळणी करून घेऊयात. आजचा कार्यक्रम त्याच अनुषंगाने. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघा, पावसाळ्यातील विकार आणि त्वचारोग. त्वचारोग हा आणखी एक महत्त्वाचा भाग, कारण पावसाळ्यामध्ये वारंवार पावसाच्या पाण्याशी आपला संपर्क येतो किंवा दूषित पाण्याशी आपला संपर्क येतो आणि त्यामुळे त्वचेच्या संदर्भात असणारे विविध आजार आपल्याला फार मोठ्या प्रमाणात उद्भवतात किंवा आपल्याला भेडसावू शकतात. तर या सगळ्यावर मात करायची असेल तर विशेष काळजी घ्यायची आहे. आणि या महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपण दोन पाहुण्यांना बोलवलेलं आहे. त्यातल्या पहिल्यांचे मी ओळख करून देते. ते आहेत डॉक्टर उदय पाटील. यांनी MFAM केलेलं आहे. जनरल प्रॅक्टिशनर आहेत. ते ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या दोन्हीचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि शासकीय रुग्णालयात क्लास 1 मेडिकल ऑफिसर म्हणून आपण काम पाहिलेलं आहे. 12 वर्षांपूर्वी सर रिटायर झालेले आहेत. आज त्यांचं वय 71 आहे. पण मागील 10 वर्षापासून त्वचा रोगाच्या संबंधित त्यांनी विशेष अध्ययन केलं आणि गरीब रुग्णांना ते मुफ्तपणे सेवा देत असतात. हे त्यांच्याविषयी मला इथे विशेष नमूद करायचं आहे. आमचे जे दुसरे पाहुणे आहेत ते आहेत डॉक्टर प्रदीप मुरंबीकर, MD DCH आहेत. आपण खास चंद्रपूरहून इथे आलेले आहात. सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथे बालरोग तज्ज्ञ म्हणून आपण काम पाहत आहात. कुपोषित बालकांवर यांनी विशेष अभ्यास केलेला आहे आणि चंद्रपूर सारख्या ठिकाणी असणाऱ्या कुपोषित बालकांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर ते विशेष कार्य करत असतात. दोन्हीही अतिशय तज्ज्ञ असे पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. तेव्हा तुमच्या मनातल्या प्रश्नांसह आम्हाला आपण प्रश्न विचारून कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत: 24908050, 24988050 हे आमचे नंबर आहेत. 022 हा STD कोड आहे. मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी देखील या कोडचा आपण वापर करू शकतो. तेव्हा आता कार्यक्रमाला त्वरित सुरुवात करते. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत करते सखीच्या मंचावर. नमस्कार. सर, पावसाळा म्हटलं की पावसात भिजायला विशेषतः लहान मुलांना तर खूप आवडत असतं, सगळ्यांनाच आवडतं रादर. पण ह्या पावसाच्या पाण्यामुळे किंवा साचलेल्या दूषित पाण्यामुळे त्वचेवर त्याचे काही दुष्परिणाम होतात. लवकर लक्षात येत नाही जोपर्यंत आपल्याला त्याची लक्षणं जाणवत नाहीत. साधारणतः आपण ढोबळमानाने जर बघितलं तर या दिवसांमध्ये, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जाणवणारे भेडसावणारे त्वचेचे विकार कोणते आहेत सर? त्वचेचे विकार बरेच आहेत, परंतु पावसाळ्याशी निगडीत असे काही 4-5 मुख्य विकार यामध्ये आहेत. बरं. त्या विकारांकडे जाण्याच्या आधी मी 2 वाक्य बोलणार आहे. एक म्हणजे आला पावसाळा आरोग्य सांभाळा, खरंय, हे एक वाक्य. दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध, रोगाला प्रतिबंध करणं हे महत्त्वाचं आहे रोगाचा उपचार करण्यापेक्षा. तर पावसाळ्याशी संबंधित आपण आता जसं आपण म्हणालात रूपलक्ष्मी की पावसाची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि पहिला पाऊस सगळ्यांना खूप आकर्षित करत असतो आणि आपण त्याच्यात भिजण्यासाठी बाहेर पडतो. भिजण्यासाठी बाहेर पडतो, परंतु थोडासा त्रासदायक असा यातला भाग असा असतो की पहिल्या पावसामध्ये जे प्रदूषण असतं हवेमध्ये आणि जे त्याच्यामध्ये धुलीकण असतात आणि जे प्रदूषण असतं तर ते प्रदूषण त्या पावसामध्ये मिसळलं जातं. बरं. मिसळलं जातं आणि मग ते आपल्या अंगावर येतं. ते पाणी आपण अंगावर घेत असतो. त्याचप्रमाणे खाली चिखल असतो, माती असते, ती देखील त्याच्यावर देखील पाऊस पडल्यामुळे ते आपल्या अंगावर ते पण येत असतं, चिखल आणि माती. आणि ते पाण्यामध्ये जे प्रदूषण असतं ते आपल्या अंगावर पडतं
आणि त्याने मुख्यत्वे करून ॲलर्जीचा त्रास होतो. म्हणजे तो पाणी आपल्या अंगावर आल्यामुळे लहान मुलं आणि विशेषतः तरुणाई या पावसामध्ये भिजण्यासाठी खूप उत्सुक असते. म्हणजे सर पहिला पावसाचं पाणी त्याच्यामध्ये भिजू नये असं जे जुनी लोक म्हणायची, त्याचं कारण पावसाच्या पाण्यात प्रॉब्लेम नाहीये, पण धुलीकण त्याच्यामध्ये जे धुलीकण आणि प्रदूषण, हवामानातलं प्रदूषण त्याच्यात मिसळलं जातं आणि ॲलर्जी होते, अंगावर रॅश येतो, पुरळ येतं आणि अंग लाल लाल होतं आणि नंतर मग आपली सगळी मजा निघून जाते. ती अशामुळे की अंगाला खाज यायला लागते खूप. तर याचा उपचार अगदी साधा असतो. फक्त आपण आंघोळ करून आपण स्वच्छ आपलं स्वतःला स्वच्छ करायचं आहे आणि अँटीहिस्टॅमिनिक म्हणजे अँटी ॲलर्जिक अशी औषधं डॉक्टर देतात. एक साधी गोळी असते ती देतात, ती घेतली की आपल्याला बरं वाटतं. नक्कीच. म्हणजे पहिल्या पावसाच्या पाण्याचा आनंद आपल्याला जरूर मिळतो, घ्यायलाही पाहिजे, पण त्याच्यापासून थोडासा हा त्रास उद्भवू शकतो. नक्कीच. टप्प्याटप्प्याने तुमच्याकडनं विविध जे बाकीचे आजार आहेत त्यांच्याही बाबतीत माहिती घेते, काय काळजी घ्यायची तेही डॉक्टर आपल्याला सांगणार आहेत. पण सर तुमच्याकडे येते आधी, इन जनरल आपण असं बघितलं तर साधा सर्दी, ताप वगैरे ही लक्षणं दिसतात, पण ती लक्षणं सुरुवातीला आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आणि मग नंतर कळतं की मलेरिया झालाय, डेंग्यू झालेला, अशी भयंकर आजाराची नावं समोर येतात. साधारणतः ढोबळमानाने जर आपण बघितली तर ही जी घातक आजार आहेत तर ते कोणते आहेत आणि आपण साधारण असे काही वर्गीकरण करू शकतो का की पाण्यामुळे किंवा कीटकांमुळे किंवा इतर असे आजार, असं आपण पावसाळ्याच्या आजारांच्या बाबतीत वर्गीकरण करू शकतो? पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आजाराचं आपण निश्चितपणे वर्गीकरण करू शकतो. एक वॉटरबोर्न डिझिजेस किंवा पाण्यापासून होणारा आजार. दुसरं वर्गीकरण कीटकजन्य आजार म्हणून आपण वर्गीकरण करू शकतो. तिसरं इतर मध्ये जसं सर्दी, पडसं, खोकला आपण असं वर्गीकरण करू शकतो. त्याच पद्धतीनं आपण वाईल्ड ह्या शब्दाच्या ह्याच्यानं सुद्धा वर्गीकरण करू शकतो. W stands for waterborne diseases, I stands for influenza, L stands for leptospirosis and D stands for dengue, असं सुद्धा वर्गीकरण करता येऊ शकतं. आणि D for डेंग्यू, D for डायरिया हे सुद्धा आपण वर्गीकरण करू शकतो. आणि हे जरी दिसायला जरी आपल्याला म्हणजे हे वाटले, पण आजार छोटेसे जरी वाटले तरी याचं गंभीर स्वरूप केव्हा धारण होईल आणि त्या गंभीर स्वरूपामुळे आपल्यावरती वाईट परिस्थिती केव्हा येईल किंवा त्याच्यापासून मृत्यू केव्हा ओढवेल हे लक्षात सुद्धा येत नाही. असे हे डेंग्यू, इन्फ्लुएन्झा व्हायरसेस किंवा इन्फ्लुएन्झामुळे होणारे आजार आहेत. आणि त्याच्यासाठी हे पावसाळ्यामध्ये तर उद्भवतातच, पण जसं आत्ताच पाटील साहेबांनी सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर, हे तर सर्वतोपरी उपचार आहेच, म्हणजे एकदम योग्य पद्धतीचा उपचार आहे. पण झाल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. बरोबर आहे सर. लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपण पर्टिक्युलरली बघतो की त्यांना पावसाच्या पाण्यात भिजायचं असतं किंवा नंतरची जी काळजी आहे त्या बाबतीत त्यांना तेवढी जागरूकता नसते. एक पालकांनी त्यांच्याकडे सुरुवातीला मला या मुद्द्यावर विशेषत्वाने यायचंय की पालकांनी या दिवसांमध्ये लहान मुलांना एक टिप्स म्हणा किंवा काय काळजी घ्यावी असं आपण सुरुवातीला सांगाल, मग आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या आजारांवर येऊयात. तर लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी पावसाळ्यात घेणं गरजेचं असतं. एक म्हणजे त्यांचं वय कमी असतं, प्रतिकारशक्ती कमी असते. आणि यासाठी त्यांना विशेषतः आपल्याला पावसापासून जपायचं असतं. मुलांना, बाळांना पावसात जायला आवडतंच, परंतु त्यांना या पावसाच्या दिवसामध्ये गरम कपडे घालणं गरजेचं आहे. त्यानंतर थंड हवेमध्ये, थंड याच्यामध्ये प्रवास करणं हे देखील त्यांना टाळणं आवश्यक आहे. आणखीन इम्युनायझेशन जे लसीकरण आहे त्यांचं हे वेळच्या वेळी झालं पाहिजे. आणि काही आजार त्यांना जन्मताही असतात, जसं नॅपकिन रॅश हा असतो लहान बाळांमध्ये. नंतर इन्फंटाईल एक्झिमा हा देखील प्रकार लहान बाळांमध्ये, न्यूबॉर्न बेबीमध्ये पण असतं. तर त्याच्यामुळे आणि हे पावसात वाढण्याची शक्यता असते. तर मी एक गोष्ट सांगितली की गरम कपडे घातले पाहिजे, थंड हवामानात प्रवास करण्याचं टाळलं पाहिजे. लहान बाळांना पूर्ण कव्हर केलेले, जसे त्यांना डास वगैरे चावू नये म्हणून पूर्ण फुल स्लीव्हचे शर्ट्स किंवा पायजामा हे घातलेले असायला पाहिजे. त्यांची लसीकरण महत्वाचं आहे, ते वेळोवेळी झालं पाहिजे. आणि त्यांना जराही काही त्रास झाला, सर्दी, खोकला, ताप, अतिसार
असा कुठलाही त्रास त्यांना झाला तर लगेच डॉक्टरकडे गेलं बरोबर पाहिजे. आहे. जास्त दिरंगाई करता कामा नये, कारण या आजारांकडे दुर्लक्ष झालं आणि थोडं आपलं दिरंगाई झाली आपल्याकडून तर त्याचं या साध्या आजाराचं रूपांतर देखील निमोनियामध्ये नंतर होऊ शकतं. खरंय खरंय. ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे हो ह्याच्यामध्ये सोबतीन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे मुख्यत्व आहे की पावसाळ्यामध्ये जो तापमानामध्ये जो बदल होतो हो हो आणि ह्युमिडिटी जो कमी होऊन जातो आणि हे सहन करण्याची लहान मुलांमध्ये ती शक्ती राहत नाही की तापमानात एकदम अचानक झालेली घट आणि ह्युमिडिटी मध्ये झालेली घट, ज्याच्यामध्ये ह्युमिडिटी कमी झाली की जंतूचा प्रादुर्भाव वाढण्याचे चान्सेस वाढतात आणि अशा ह्याच्यामध्ये बालकांना जी प्रतिकारशक्ती पूर्णपणे निर्माण न झाल्यामुळे ते लवकर आजारपणाला बळी. नवीन जन्मलेल्या मुलांना पहिला ऋतू बदल झाला की त्यांना तो त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे जरा विशेष लक्ष द्यायला पाहिजे. एक फोन आलेला आहे सर, तो फोन आधी घेते. मोहन भालेराव बोलतायत आपल्याला. हॅलो, हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. प्रश्न असा आहे, मला जांगेत त्रास होतो आणि चिकट स्राव आल्यासारखं होतं आणि बरेच दिवसापासून मी ते मोहनजी तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा कृपया. मला जांगेत हो नमस्कार. मला जांगेचा त्रास होतोय आणि त्याच्यामध्ये चिकट स्राव निघतोय. बऱ्याच दिवसापासून मला त्रास होतो. बाकी काही नाही. बरं, नक्कीच या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊयात. मंडळी, मोहन भालेरावांनी अहमदनगरवरनं प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला वाटतं फंगल इन्फेक्शन हा आज फार मेजर प्रश्न झालेला आहे. त्याबद्दल काही सांगता येईल सर? हो, सांगतो. तर हे फंगल इन्फेक्शन जे आहे हा खरोखरच आता मेजर इश्यू झालेला आहे आणि असं वाटतंय की हे एपिडेमिक आहे की काय. तर याला टिनिया असं म्हटलं जातं. फंगल इन्फेक्शनला टिनिया क्युरिस आणि टिनिया कार्पोरिस असे दोन प्रकारचे फंगल इन्फेक्शन असतात. त्याला रिंगवर्म असं सुद्धा म्हणतात आणि मराठीमध्ये काही जण त्याला नायटा असं सुद्धा म्हणतात. तर हा आजार होण्याचं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो आणि पावसाळ्यामध्ये कपडे ओले होतात. आंतरवस्त्र आणि बाहेरचे कपडे देखील ओले होत असतात आणि कपडे ओले राहिल्यामुळे आणि उन्हाळ्यात घाम येत असल्यामुळे आणि विशेषतः उन्हाळा संपून पावसाळा ज्याला सुरू होतो अशा परिस्थितीमध्ये हे फंगल इन्फेक्शन खूप जोर पकडतं. आमचे एक डॉक्टर मित्र आहेत, त्यांनी काल फार एक सुंदर पोस्ट याच्यावरती टाकली आहे आणि म्हणून मी थोडंसं 1-2 मिनिटं अधिक घेऊन याच्यावरती मी बोलू इच्छितो. एक म्हणजे असं झालंय की याचं प्रमाण, फंगल इन्फेक्शनचं प्रमाण साधारणपणे 5% असं आतापर्यंत होतं. 5% होतं. परंतु दुर्दैवाने काही चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे हे इन्फेक्शन आता जवळजवळ 25 ते 30% गेलेलं आहे. 25 ते 30% हे इन्फेक्शन गेलंय. हे केसेस याचे वाढलेत. म्हणजे याला एपिडेमिक म्हणावं की काय म्हणावं हा प्रश्न पडतो. माझ्याकडे माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा आता 10 ते 15 रुग्णांवरती या त्रासावरती उपचार सुरू आहेत. म्हणजे दिवसेंदिवस ह्याचा जो प्रश्न आहे तो जास्त अधिक गंभीर होत चाललेला आहे आणि इतका त्रासदायक असतं. म्हणजे औद्योगिकरण सुद्धा त्याला कारणीभूत आहे आणि वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी घेणं ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा त्याला. जनरली काय होते, सकाळी कामासाठी बाहेर पडलेला व्यक्तीच रात्री उशिरा घरी येतोय आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं हे असे फंगल इन्फेक्शन जे आहे ते जास्त भेडसावत आहेत. म्हणजे आजचं जे आपलं जीवनमान आहे त्याला ते बऱ्यापैकी कारणीभूत आहे असं म्हणते. जीवन हे कारणीभूत. सर एक थोडं थांबू का? फोन आलेला आहे पुण्यावरनं, तो फोन आधी घेते. वर्षा वैद्य बोलतायत पुण्यावरनं. हॅलो. हॅलो. हा बोला. वर्षा वैद्य नाव माझं. नमस्कार, माझं नाव आहे वर्षा वैद्य, मी पुण्याहून बोलते. बोला. तर म्हणजे पावसाळ्यामध्ये अनेक विकार होतच असतात आणि वजन कमी होतं माणसाचं किंवा जेवण जात नाही. म्हणजे कुठल्याही वेळ झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा होऊच नाही यावर प्रतिबंधक उपाय काय आहे? नक्की नक्की. वर्षाताई, तुम्ही मर्मावरच हात घातलेला आहे. मुळात आपण जो पहिल्यापासून मुद्दा बोलतोय ना सर, की आपण झाल्यानंतर किंवा कुठले कुठले विकार असतात त्यावर बोलणार आहोत, बोलतच आहोत, पण मुळात असे पावसाळ्यातले विकार होऊच नाहीत यासाठी काय करायला हवं? आणि त्याला जोडून त्यांनी विचारले की जेवण जात नाही या दिवसामध्ये, काय कारण असू शकतं? याला आयुर्वेदामध्ये अग्निमांद्य
असं म्हणतात. बरं. हे ऋतूचा बदल जो होतो त्याच्यामध्ये साधारणपणे हे होत असतं. आता उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. उन्हाळ्यात सुद्धा काही क्षुधा किंवा आपली भूक ही काही तितकीशी चांगली नसते, परंतु पावसाळा आल्यानंतर अग्निमांद्य हे आयुर्वेदात जे सांगितलेलं ते येत असतं. आणि म्हणूनच मी सुरुवातीला जे बोललो की आला पावसाळा आरोग्य सांभाळा. बरं सर, इन जनरल आपण प्रत्येक आजाराच्या बाबतीमध्ये बघूच की काय काय काळजी घ्यायला पाहिजे, पण इन जनरल आपल्या दोघांकडनं सुरुवातीला मार्गदर्शन झालं तर बरं होईल की एक आहार विहार या सगळ्या संदर्भामध्ये पावसाळा ऋतू म्हणून आपण विशेष दक्षता काय घ्यायला हवी. सर आपल्याकडे येते. आहार हा नेहमी सात्विक असणं तर आवश्यकच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण आहारामध्ये ज्याच्यामधून आपल्याला पौष्टिकपणा मिळतो, पालेभाजी, कडधान्य, मोड आलेले कडधान्य हे जेवणामध्ये असणं आवश्यकच आहेत. जसं आपण म्हणतो की पूर्ण आहार किंवा समतोल आहार, तर ज्या आहारामध्ये दूध, दही, तूप ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात असा आहार घेणं हे सर्वतोपरी चांगलं आहे. परंतु परिस्थितीनुसार सगळेच घेऊ शकतील अशी बाब राहणार नाहीये. समाजाची जी रचना आहे त्या रचनेमध्ये हे सगळं होईल असं शक्य नाही. पण जो काही आपल्याला आहार मिळू शकतो तो स्वच्छ, चांगला शिजवलेला असला पाहिजे. आणि जे काही निसर्गात पालेभाज्या ज्या ज्या सीझन मध्ये जे पालेभाज्या निघते ती जेवणामध्ये असली पाहिजे. बरोबर सर, पावसाळ्याचे दिवस आहेत, पालेभाज्या स्वच्छ धुणं किंवा कुठल्याही भाज्या रादर स्वच्छ धुणं किती महत्त्वाचं आहे तेही अगदी आवश्यकच आहे. धुण्याबरोबर ते शिजवणं सुद्धा, त्या टेक्निकल पद्धतीनं शिजवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यात पौष्टिकपणा जिवंत ठेवण्यासाठी ते शिजवणं सुद्धा त्याच पद्धतीनं असणं आवश्यक आहे. खरंय खरं. भाज्या नक्की सांगा सर. थोडंसं इंटरप्ट करतो. भाज्या धुवून घेणं, पालेभाज्या विशेषतः हे अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचं आहे. त्या खूप वेळा पाण्यातून 4-5 वेळा धुवून आणि त्या मिठाच्या पाण्यात घालून नंतरच घेतल्या पाहिजे. पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असतं, अन्नही दूषित असतं. बरोबर. आणि फळं सुद्धा इव्हन धुवून घेतली पाहिजे. सर पाणी जे दूषित आहे तो मुद्दा निघाला ना, तर हे दूषित पाण्यामुळे डायरिया हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे असं वाटतं सर. काय आपण त्याच्यावर अगदी म्हणजे आजही डायरियासाठी आपल्याला म्हणजे जरी त्याच्यावर सोपे उपचार जरी असले तर आज मितीला सुद्धा दर मिनिटाला जगामध्ये 7 बालकं डायरिया या आजारानं दगावतात. बरं. आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला म्हणजे फार काही हे काळजी म्हणजे खूप काही उपचार करण्याची गरज नाहीये. एक साधी आपण जसं ORS किंवा आपण होम अवेलेबल फूड्स मध्ये मीठ पाणी हे जरी आपण घरात तयार करून त्याचं मिश्रण दिलं आपल्या बाळाला तरी हे मृत्यू आपण टाळू शकतो. इतके साधे उपचार आहेत त्याच्यावर. पण हे दूषित पाण्यामुळे किंवा दूषित कंटॅमिनेटेड अन्न ह्या दोन्ही गोष्टीमुळे डायरिया होऊ शकतो. आणि ज्या बालकांना आईचं दूध मिळालेलं आहे किंवा ज्या बालकांनी आईचं दूध घेतलेलं आहे अशामध्ये डायरियाचं प्रमाण 14 पटीनं कमी होतं. त्यामुळे आईचं दूध किती महत्वाचं आहे हे ह्याच्यातून सुद्धा लक्षात येतं. रोगप्रतिकार शक्तीच वाढते ना सर, त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि आपण अगोदर म्हणत होतो की आईचं दूध हे पहिले 4 महिन्यापर्यंत द्यावं, पण जसं जसं त्याच्यामध्ये हे केल्या झालं म्हणजे आपण शोध घेतले गेले तसं आता पिडॅटिशियननं ठरवलेलं आहे किंवा इंडियन अकॅडमी ऑफ पिडॅटिशियन हे सांगतं की तुम्ही किमान बाळाला 6 महिन्यापर्यंत दुधाशिवाय काहीही देऊ नये. बरोबर आहे. साधं पाणी सुद्धा नाही. म्हणजे दूषित पाण्याचा जो प्रभाव आहे तो याच्याने आपण टाळू शकतो असं म्हणते. सर आपल्याकडे येते आता आपण खरं तर बोलतोच आहोत की पावसाळ्यामध्ये त्वचेचे विकार, पण ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं सर, शेतकरी त्या पावसामध्ये शेतामध्ये राबत असतो, अनवाणी पायाने राबत असतो, त्यावेळेस त्याच्या पायाला बऱ्याच गोष्टी या पावसाच्या काळामध्ये चिखल्या वगैरे सारखे जे आजार आहेत ते उद्भवतात. आपण त्याच्यावर पण काही बोलू इच्छिता सर? कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस. हो सर, हा प्रकार जो असतो हा साधारणपणे आपल्या व्यवसायाला अनुरूप त्याला जोडून असतो. उदाहरणार्थ आपले शेतकरी बांधव आहेत जे शेतामध्ये, जसं आपण म्हणाला त्याप्रमाणे शेतात काम करतात, चिखलात काम करतात, तर त्यांना या सतत पाण्यात राहण्यामुळे आणि चिखलामध्ये राहण्यामुळे एक फंगल इन्फेक्शन होत असतं. आणि हे विशेषतः पायाच्या बोटांच्या मध्ये होतं. फंगल इन्फेक्शन हे पायाच्या बोटांच्या मध्ये होतं आणि त्याचा बराच त्रास होतो आणि लवकर बरं होत नाही, कारण त्यांना पाण्यात वारंवार जावंच लागतं आणि
सर काय सजेस्ट कराल शेतकऱ्यांना अशा वेळी आपण काही अशा वेळेला त्यांना काळजी ही घ्यायची आहे की पाण्यातून बाहेर आल्यावर घरी आल्यानंतर आपले पाय कोरडे केले पाहिजे. बरं. कोरडे केले पाहिजे. आणखीन दोन्ही पायांची बोटांच्या मधली जी गॅप असते ती पण स्वच्छ केली पाहिजे, कोरडी केली पाहिजे. आणि त्याला अँटी फंगल ऑइंटमेंट असतात, मलम असतं, ते लावलं पाहिजे. आणि शेतात जाताना सुद्धा ते मलम लावून गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला मग त्या पाण्याचा आणि चिखलाचा स्पर्श होत नाही. आणि मग त्यामुळे त्यांना चिखल्या होणार नाहीत. आणि चिखल्या झाला तरी त्याचा त्रास होणार नाही. भाग कोरडा करणं गरजेचं आहे. अँटी फंगल मलम लावायचं आहे. आणि अँटी फंगल गोळ्या पण असतात, त्या पण घ्यायच्या असतात. म्हणजे सर इथे सजेस्ट करतायत की लहान मुलं असतील, शूज सॉक्स शाळेचा भिजला पावसामध्ये घातले पाहिजे, गमबूट घातले पाहिजेत, इव्हन सॉक्स, आता हँड ग्लोव्स पण घाला. बरोबर. म्हणजे पाय आपण धुतो सर, खालचा तळपाय आपण पुसतो, पण दोन्ही बोटांच्या मधला जो भाग असतो तो बऱ्याचदा ओला असतो, तर तो स्वच्छ करणं पावसाळ्यात आवश्यक आहे असं आपण इथे सजेस्ट करतो. सर आणखी एका मुद्द्यावर येते, पण तत्पूर्वी सर आपल्याकडे येते डेंग्यू, मलेरिया हे अगदी जीवघेणे आजार आहेत. आजूबाजूला घराच्या पाणी साचतं, डास निर्माण होतात आणि त्यातनं हे असे भयंकर आजार निर्माण होतात. तर याच्यावर आपण काय सांगाल? एक तर साधारणतः लक्षणं काय आहेत? कारण ताप येतो सर्वसाधारण असं वाटतं, पण तो कधी असं भयानक रूप धारण करेल सांगता येत नाही. पावसाळ्यामध्ये जे आहेत, आता जसं आपण वर्गीकरण केलेलं होतं की वाईल्ड डे ह्याच्या ॲक्रिनॉम मध्ये वर्गीकरण केलं, त्याच्यामध्ये डेंग्यू हा एक सर्वात महत्वाचा आहे. तो डासांमुळे होतो. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. डेंग्यू फीवर आहे, डेंग्यू हिमोरेजिक फीवर आहे, डेंग्यू शॉक सिंड्रोम आहे. तर हे त्या महत्वाचे म्हणजे ह्या डासाची उत्पत्तीची जी वाढ होती त्याच्यावर आपण जर कुठं तर नियंत्रण आणलं तरच आपण ते थांबवू शकू किंवा तो आजारापासून बचाव करू शकू. आणि ह्याच्यामध्ये जो प्रसार आहे हा एडिस इजिप्टी मध्ये होतो. आणि हा डास, जसं आपल्याला वाटतं की डास फक्त रात्री चावतो, तर हा डेंग्यू फीवर होणारा जो डास आहे तो दिवसा चावतो. त्याला सुद्धा एक म्हणजे त्या डासाच्या ह्याच्यावर पांढरे पट्टे असतात पायावर, डास असतो आणि त्याला आपण दुसरं नावही दिलेलं आहे, टायगर मस्किटोही म्हटलं जातं, कारण ते पट्टे जे पांढरे पायावर आणि पोटावर असतात त्यामुळे त्याला टायगर मस्किटो हेही नाव दिलं जातं. आणि ह्याचा प्रतिबंध आपण फार सोप्या पद्धतीनं करू शकतो. आपण बऱ्याच वेळेस पावसाळा सुरू झाला की आपण घर म्हणा किंवा परिसर म्हणा, हे जे उन्हाळ्यामध्ये जे पालापाचोळा घरावर जमा झालेला असतो आणि ज्याच्यामुळे वॉटर ड्रेनेज सिस्टम अडकून जाऊ शकते किंवा बंद होऊ शकते, तर ती उघडी करून घेणं, पाणी साचू न देणं, उत्पत्ती स्थान तयार होऊ न देणं. आपण घराचं बांधकाम करतो, बऱ्याच वेळेस नवीन बांधकाम करतो, नवीन बांधकामाच्या ठिकाणी जे पाणी साचतं त्याच्यामध्ये सुद्धा हे डासाची उत्पत्ती स्थाने असतात. तर ही आपण जर नष्ट केली आणि त्यांची उत्पत्तीच होऊ दिली नाही तर मग हा डेंग्यू होणारही नाहीये. आणि म्हणजे संध्याकाळच्या वेळेस गृहिणी दारं खिडक्या बंद करते, डास येतात घरामध्ये, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी. पण खरं तर हा डास जो आहे तो दिवसा चावतो, विशिष्ट ठिकाणी चावतो, हे असंही मी ऐकलेलं आहे. आणि तो वेगळ्या प्रकारचा असतो. पण असं वाटतं मुलं खेळतायत बाहेर, पण हा डास चावून कधीतरी डेंग्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, सुरेश बोलतायत मेहकरवरनं. काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो सर. बोला. हॅलो मॅडम. हा बोला सुरेशजी. सर नेहमी मला वारंवार सर्दी होते पावसाळ्यात, घसा इन्फेक्शन होते, लाल होते घसा. नक्कीच. सुरेशजींनी प्रश्न विचारला होता, कॉमनली सर्दी, खोकला, घशाला इन्फेक्शन असे त्रास होतात, त्याच्यावर आपण मार्गदर्शन करूयात. पण त्याच्या आधी डॉक्टर एक प्रश्न आलेला होता की आपल्याला खाज येणे किंवा फंगल इन्फेक्शन होणे, हा जो प्रश्न भेडसावतो त्याच्यावर थोडक्यात आपण मार्गदर्शन करा, मग त्या मुद्द्यावर आपण येऊया. तर मगाशी मी बोलत होतो की फंगल इन्फेक्शन ज्याला टिनिया म्हणतो आपण, हे कपडे ओले राहिल्यामुळे आणि घामामुळे होणारा त्रास आहे मुख्यत्वे करून. प्रश्न विचारणाऱ्यांनी असं विचारलेलं होतं की हा जांघेमध्ये त्यांना खाज येते. तर विशेषतः या जांघेमध्ये, त्याचप्रमाणे बसण्याच्या जागी, ओटीपोटावरती, या ठिकाणी हे रॅश येत असतात. या ठिकाणी हे इन्फेक्शन होतं आणि अतिशय खाज येत असते त्या ठिकाणी. त्याला चैन पडत नाही, त्याला लाजही वाटत असते आणि त्याच्यासाठी खूप उपचार घेणं गरजेचं आहे. परंतु काही वेळेला चुकीचे उपचार झाल्यामुळे देखील हा त्रास लवकर बरा होत नाही. तर त्याच्यासाठी
आता नवीन अँटीफंगल जे डॉक्टर्स वापरतात, एक इट्राकॉनाझॉल म्हणून एक औषध आहे, तर ते दिलं जातं. लॉंग टर्म बरेच दिवस घ्यायला लागतं, महिना दीड महिना, तर त्याच्याने हे आटोक्यात येतं. परंतु आता नवीन थेअरी, नवीन रिसर्च असं सांगतोय की कुठल्याही परिस्थितीत स्टिरॉइड असलेलं मलम वापरू नये. बरं बरं. कारण त्याच्यामुळे रिलीफ लगेच मिळतो, रिलीफ लगेचच मिळतो, परंतु तो तात्पुरता असतो आणि तो लवकर बरा होत नाही आणि मग रिकरन्स पण होतो. म्हणून स्टिरॉइड असलेलं मलम वापरू नये. आणि मी मगाशी पण सांगितलं की 25 ते 30% याचं प्रमाण आता झालेलं आहे, जे पूर्वी 5% होतं. तेव्हा आणि साबण असतात उपचाराबरोबर महत्वाचं, याच्याबरोबर सैल कपडे घालणं सुद्धा हे गरजेचं आहे. सैल कपडे घालणं, सैल म्हणजे हा आजार जिथं आपण कपडा बांधतो किंवा जिथं हे करतो तिथं जास्त प्रमाणात होतो, तर सैलसर कपडे वापरणं हे पावसाळ्यामध्ये सोयीस्कर आहे, उन्हाळ्यामध्ये सोयीस्कर आहे. खरं तर सैलसर कपडे हे जास्त महत्वाचे त्याचं या मुद्द्यावरनं स्पष्ट होत आहे. सर, मगाशी सुरेशजींनी जो प्रश्न विचारला होता की सर्दी होणं कॉमनली हा प्रश्न भेडसावतो, घशामध्ये इन्फेक्शन होणं, त्याला आपण काय सांगू शकतो? आहे ह्याच्यामध्ये सर्दी, पडसं आणि त्याला महत्वाचं कारण म्हणजे ॲलर्जिकच म्हणतो आपण. पण ॲलर्जी होण्यासाठी सुद्धा काही ना काही निश्चितपणे कारण असतंच. कोणताही आजार किंवा काही होण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारची आहे आणि ती किती टक्के प्रतिकार करू शकते, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे तर ती प्रतिकार करून तो आजार होऊ देत नाहीये. पण जेव्हा आपल्याला तो आजार वारंवार होतोय आणि उन्हाळ्यातही होतो, पावसाळ्यातही होतो, हिवाळ्यातही होतो, 12 महिने जर सर्दी राहत असेल तर ती निश्चितपणे अलर्जिक, कोणत्या तरी अलर्जीच्या कंपोनंटला ती रिस्पॉन्सिव्ह आहे असं म्हणता येतं. टेस्ट करून घेणं आणि त्यानुसार उपचार करणं हे त्याच्यावर संयुक्त. नक्की. अरुण मगरे आपल्याशी बोलतायत नंदुरबारवरनं. हॅलो 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 अरुणजी. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा मला डॉक्टर उदय पाटीलशी बोलायचं आहे. बोला. पावसाळ्यात आता आपण योग्य वेळेस हा कार्यक्रम ठेवला आहे. पावसाळ्यात साधारणतः गुडघ्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत खूप खाज सुटते आणि त्या खाज सुटल्यामुळे मग जखम वगैरे असे होते आणि डायबिटिक पेशंट असल्यामुळे जास्त काळजीचं वाटतं. तर याच्यावरती कुठला उपचार असतील हे डॉक्टर उदय पाटील यांनी सुचवावं. दुसरा प्रश्न, माझ्या मिसेसला सर्दी असते आणि ती पावसाळ्यात जास्त प्रमाणात येत असते. सर्दीचे विश्लेषण झालेलं आहे, परंतु पायाची खाजच्या संदर्भात मला उपचार सुचवावे. नक्कीच अरुण, धन्यवाद. आपल्या दोन्ही प्रश्नांवर आपण मार्गदर्शन करणार आहोत. पावसाळ्यामध्ये होणारा जो हा गुडघ्यापासून तळव्यापर्यंत खाज येणं आणि विशेष त्यांनी जो मुद्दा त्याचा फोर्स केला किंवा उल्लेख केला तो म्हणजे डायबेटिक पेशंट आहेत ते, तर अशा व्यक्तींसाठी आपण काय मार्गदर्शन करणार सर? सगळ्यात महत्त्वाचं की डायबिटीस वरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्याची ट्रीटमेंट सुरू आहे की नाही, त्याच्यासाठी रक्ताची चाचणी केलेली आहे की नाही, साखरेचं प्रमाण किती आहे रक्तामध्ये ते बघितलेलं आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण डायबिटीसमध्ये झालेल्या जखमा लवकर भरून येत नाहीत आणि त्रास अधिक होतो हे आपल्याला माहीत आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसात जसे शेतकरी बांधव हे शेतामध्ये काम करतात, त्यांना झाडाझुडपांशी संबंध येतो आणि प्लॅन्ट्स असतात, कीटक असतात, याच्याशी संबंध येतो. त्याच्यामुळे जखमा होऊ शकतात. गमबूट घातले पाहिजे, पूर्ण फुल पॅन्ट घातली पाहिजे, फुल स्लीव्हचे कपडे घातले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जखमा होणार नाहीत. जखमा होणार नाहीत याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. डायबिटीस असेल तर अधिकच आहे, तेव्हा ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जर असा काही त्रास झाला तर लगेचच त्याच्यावरती उपचार करून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं, रक्त तपासून घेणं, हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर, इन जनरल हा जो सर्दी खोकल्याचा सगळ्यांकडनं प्रश्न येतोय, या दिवसांमध्ये पाणी पिताना कुठली काळजी घ्यायला हवी, आपण त्याच्यावर काही सांगाल का? पाणी हे स्वच्छ म्हणण्यापेक्षा पिण्यास योग्य असणं हे महत्वाचं आहे. आणि पिण्यास योग्य असताना ते उकळून जर पिलं तर ते दोन्ही पद्धतीनं शरीरालाही चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये जे जंतू असतात ते उकळल्यामुळे जंतूचा प्रादुर्भाव जो पाण्यात राहणार आहे
तो नष्ट पण होऊन सर हे जातो. पाणी किती वेळ उकळावं, कारण काय ह्याच्या बाबतीत गैरसमज आहेत, फक्त पाणी गरम झालं की बंद नाही करतात, नाही त्याचा काही त्याच्यात नियम आहे बिलकुल का? नाहीये. त्याचे पाण्याला नियम आहेत. उकळी फुटल्यापासून फुटल्यानंतर 20 मिनिट जर उकळलं पाणी ते उकळत राहिलं पाहिजे 20 हा, मिनिट. त्यावेळेसच उकळत ते राहणं पाणी पूर्ण निर्जंतुक झालं असं म्हणता येईल. हा. आणि 100% त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवाणू नाही आहेत असं सांगता आपण येईल. खात्रीलायक सांगू शकतो. आणि मुळात होतं हे सर की लोकांना असं वाटतं आम्ही गरम करून पाणी पितोय तरी का त्रास होतोय, तर हा महत्वाचा मुद्दा आहे मंडळी. 20 मिनिटं पाणी उकळलं गेलं पाहिजे, तेव्हा ते खऱ्या अर्थाने निर्जंतुकीकरण झालं असं आपण त्याला म्हणू शकतो. भारत वावळ आपल्याशी बोलतायत. हॅलो 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 भारतजी. नमस्कार मॅडम. हा माझा नमस्कार. प्रश्न असा आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचा स्रोत साधारणतः विहिरी किंवा तलाव या माध्यमातून प्राप्त होते आणि पावसाळ्यामध्ये हे संपूर्ण पाण्यामध्ये भरत असतात आणि आमचे ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते ह्याचा वापर करतात. तर हे पाणी कितपत शुद्ध असते आणि हे पाणी पिण्यामुळे किंवा वापरामुळे आपल्याला त्वचारोग इतर आजार होण्याची शक्यता कितपत असते, यावर आपण प्रकाश टाकावा. नक्कीच भारतजी. मला वाटतं आता आपण त्या मुद्द्यावर बोललो, पिण्याचं पाणी कशा पद्धतीने प्यायला हवं. पण भारतजींनी जे सांगितलं की ग्रामीण भागामध्ये विहिरीतनं किंवा तलावातनं जे पाणी पिलं जातं तर त्याचा काही विशेष त्रास होणं असं आपल्याला दिसतं का सर आपल्याकडनं? आपण ग्रामीण भागात बरंच कार्य करतो. पाणी नुसतं तलावाचं जर येत असेल आणि पिण्यासाठी वापर होत असेल तर ते योग्य नाही हे तर निश्चितपणे सांगता येईल. कारण पाण्यावर हे पाणी हे ट्रीट करूनच पाणी पिण्यास योग्य झाल्यानंतरच पिलं पाहिजे. पाण्यावर ट्रीटमेंट म्हणजे जसं आपण क्लोरिनेशन करणं हे एक भाग झाला, पण पाणी जेव्हा आपण शहरामध्ये बघतो की जेव्हा फिल्ट्रेशन होतं त्याच्यानंतर प्रक्रिया होती, प्रक्रिया झाल्यानंतर परत तेच हे केलं जातं, म्हणजे अनेक प्रक्रियेनंतर ते पिण्यास योग्य झाल्यानंतर त्याच्यावर क्लोरिनेशन करून मग ते पिण्यासाठी सोडल्या जातं. आणि ग्रामीण भागामध्ये निश्चित हा प्रश्न भेडसावतो की जो तलावातून सरळ पाणी येतं त्याला फक्त एका जागी कलेक्ट केल्या जातं, त्याच्यातले जे घाण आहे ते खाली सेटल केल्या जाते, त्रुटी मिसळल्या जाते, ज्याच्यानं खाली घाण जमा होऊन जाते आणि नंतर ते सोडल्या जातं. तर पिण्यासाठी तर ते तेवढं योग्य नाही आहे, पण आपण पाणी हे तपासणीसाठी पाठवून खात्री करूनही घेऊ शकतो की ते पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची आपण खात्री करून घेता येते. आणि आपल्याला आणि स्वतःला आणि आपल्या घरातल्या सगळ्याच्या काळजीसाठी पाणी उकळून पिणं अशा ह्याच्यामध्ये सर्वात चांगला पर्याय आहे पिण्याचं पाणी उकळून पिणे. विहिरींना झाकण असणं, आता ते म्हणाले की विहिरी पावसात भरतात पूर्ण, तर विहिरींना झाकण असणं देखील गरजेचं आहे. आणि TCL म्हणून एक पावडर असते, ती पावडर पाण्यात घालून पाण्याचं शुद्धीकरण करणं हे अत्यंत गरजेचं असतं. पाण्याचे नमुने जसं सरांनी आता सांगितलं की तपासायला पाठवले पाहिजे, पोर्टेबल आहे की नाही. आणि विशेषतः हे पाणी दूषित अशामुळे होतं की ग्रामीण भागामध्ये जी बाहेर शौचासाठी लोक जातात ते त्याच्यात मिसळलं जातं त्या पाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे पाणी दूषित होतं. हे वैयक्तिक स्वच्छता महत्वाची. तुरटी पण आपल्याकडे फिरवल्या जाते, त्याच्याने गाळ खाली बसून जाते. नक्कीच. सर लेप्टोस्पायरोसिस हा पण या दिवसांमध्ये आढळणारा त्वचेचा एक महत्वाचा विकार आहे, तर त्याबद्दल काही थोडक्यात सांगता येईल? महत्वाचा विकार आहे, खूप महत्वाचा त्रास आहे हा. आणि अत्यंत कधी कधी धोकादायक होऊ शकतो आणि याच्यामध्ये मृत्यू पण येण्याची शक्यता असते, इतका धोकादायक आहे. आणि हा त्रास लेप्टो हा त्रास आहे, हा पाण्यातून, साठलेल्या पाण्यातून, ज्याच्यामध्ये चिखल आहे, घाण आहे, अशा पाण्यातून चालत आपण जातो. बऱ्याच वेळा अनवाणी जातात आणि पायाला जर आपल्या जखमा असतील आणि खरचटलेलं वगैरे असेल आणि अशा अवस्थेत आपण जर त्या पाण्यातून चालत गेलो आणि त्या पाण्यामध्ये उंदीर, घुशी, डुक्कर यांची विष्ठा जर मिसळलेली असेल, मलमूत्र मिसळलेलं असेल, तर एस्पेशली त्याचा कॉन्टॅक्ट आपल्या जखमांना किंवा खरचटलेल्या भागांना झाला तर आपल्याला लेप्टोस्पायरोसिस हा त्रास होत असतो. म्हणजे अशा पाण्यातनं जाताना आपण थोडी काळजी अशी घ्यायची. पाय स्वच्छ धुणं. काळजी त्याच्यासाठी ही म्हणजे की गमबूट घालून गेलं पाहिजे, गमबूट नाही माफ करा, सँडल घातले पाहिजे किंवा चपला घातल्या पाहिजे की जेणेकरून ते निघून गेलं पाहिजे पाणी साठून आता लेप्टोस्पायरोसिस म्हणजे इतर जे ताप असतात त्या तापाप्रमाणेच ताप याच्यामध्ये येतो. मोठा ताप येतो, थंडी वाजून येते, ताप येतो, अंग दुखतं, डोकं दुखतं, स्नायू दुखतात, असे त्रास सुरू होतात. आणि
मग त्याला आपल्याला अर्जंटली त्याच्याकडे लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा उपचार करावा लागतो. नक्कीच. पांडुरंग आपल्याला चंद्रपूरवरनं प्रश्न विचारतात. आधी त्यांचा प्रश्न घेऊयात. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. मी चंदगडवरून बोलतोय मॅडम. बोला. हा, मी चंदगडवरून बोलतोय. बरं बरं, कोल्हापूर चंदगडवरनं आपण बोलताय, बोला. होय. आमचा एक प्रश्न आहे की आमच्या मुलग्याला. सलग प्रश्न विचारा आपला. आमच्या मुलग्याला फोड उठतात. फोड उठतात आणि त्याला खाज असते आणि खाजवल्यानंतर त्याच्यामधून रक्त येतंय आणि खाज उठते. बरं. हा, ठीक आहे. तर हे पावसाळ्यामध्ये होतं विशेषत्वाने का नेहमी होतं? हा, असं कायम केव्हा केव्हा होतंय. बरं सर, आपल्याला त्यांना काही विचारायचं? फोड सगळ्या अंगावर येतात की हातावर येतात, पायावर येतात, कोणत्या ठिकाणी सर, येतात? त्यांचा फोन कटलेला झालेला आहे. आपला आवाज त्यांच्यापर्यंत कदाचित नाही पोहोचू शकणार आहे. काय सांगता येऊ शकतं असं जर काही साधारणतः स्किनवर फोडांचा? आता फोड या दिवसात साधारणपणे येतात कारण उन्हाळा संपून पावसाळा सुरू झालेला असतो. ऋतूमध्ये बदल होतात आणि फोड येतात अंगावरती. आणि फोड आले की विशेषतः लहान मुलं असले काय आणि मोठे असले काय ते खाजवतात आणि खाजवल्यामुळे जखमा तयार होतात. त्यांना काय सल्ला देणार आता आपण? तर त्यांना सल्ला असा राहील की आपल्या अंगावर जे फोड येतात ते स्वच्छ केले पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती कुठला आवश्यक असेल डॉक्टरांची ट्रीटमेंट करून अँटीबायोटिक असलेलं काही मलम त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि अँटी ॲलर्जिक अँटीहिस्टॅमिनिक असं औषध त्यांना दोन्ही प्रकारचे म्हणजे स्किन इन्फेक्शन सह बॅक्टेरियल इन्फेक्शन पण झालेलं दोन्हीचा असं इन्फेक्शन असावं आणि ह्याच्यामध्ये नुसतं स्किन ट्रीटमेंट घेऊन उपयोगाचं नाहीये. तर त्यांना दोन्ही बॅक्टेरियासाठी सुद्धा ट्रीटमेंट घ्यावं लागेल आणि स्किन इन्फेक्शन साठी दीर्घकालीन ट्रीटमेंट नायनाट होईपर्यंत त्यांना ते घेणं आवश्यक आहे. मेडिसिन अँटीबायोटिक्स पण घेणं गरजेचं आणि लोकल ऍप्लिकेशन ते पण आवश्यक आहे. तज्ञांचं मार्गदर्शन घ्या, डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या आणि व्यवस्थित औषध उपचार करा असं दोन्ही तज्ञ आपल्याला सांगतात या निमित्ताने. सर, दुसऱ्या मुद्द्याकडे येते. स्वाईन फ्लू हा देखील पावसाळ्यामध्ये भेडसावणारा फार मोठा आणि गंभीर असा आजार आहे, त्याबद्दल काय सांगता? निश्चितपणे स्वाईन फ्लू म्हणजे हे आपण एक स्लँग लँग्वेज मध्ये बोलतो पण हा इन्फ्लुएन्झा मध्येच मोडणारा आजार आहे. इन्फ्लुएन्झा A H1N1 या व्हायरसमुळे होत होतो आणि अगोदर 2009 साली हा आजार आपल्याकडे 7 रोग ह्याच्यामध्ये आला होता. पण आता हा फ्लू प्रमाणे तो सगळीकडे सापडतोय. म्हणजे हे आणि कुठेही होण्यासाठी तो कारणीभूत आहे आणि त्याच्यापासून धोका मोठ्या प्रमाणात लहान मुलांना, 5 वर्षाच्या आतील मुलांना आणि त्यातल्या त्यात 1 वर्षाच्या खालील मुलांना, 65 वर्षाच्या वर असलेल्या लोकांना, गरोदर मातेंना आणि त्याच्यानंतर ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, किडनीचे आजार आहेत किंवा जे स्टिरॉइड्सवर औषध उपचारावर आहेत किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे अशा लोकांमध्ये हा स्वाईन फ्लू आजार जास्त धोकादायक असतो. प्राथमिक लक्षणं कोणती त्याची? त्याच्यामध्ये म्हणजे सर्दी, पडसं, खोकला, उलटी, घसा दुखणे, घशावर सूज येणे आणि हे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पण सर्वसाधारणपणे हे आता मी जे नमूद केले ते चिन्ह असतात त्याला आपण क कॅटेगरीमध्ये टाकतो आणि ह्याच्यामध्ये जर घशावर सूज आलेली आहे आणि घसा खवखवणं खूप वाढलेला आहे तर त्याला आपण ब कॅटेगरीमध्ये टाकतो आणि त्याच्यामधलं सिव्हिअर प्रमाण जे आहे ते ए कॅटेगरीमध्ये मोडतं, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर कमी व्हायला सुरुवात होती, नखं निळे पडायला सुरुवात होतात आणि हे जेव्हा पडायला सुरुवात होतात श्वासोश्वास वाढतो म्हणजे रेस्पिरेटरी रेट खूप वाढलेलं राहतं तर ह्याला आपण ए कॅटेगरीमध्ये टाकतो. ही सर्वसाधारणपणे वर्गीकरण एवढ्यासाठी केलेलं आहे की त्याची उपचार पद्धती आपल्याला त्या पद्धतीने करता येते आणि ह्याला म्हणजे इन्फेक्शस पिरियड जो आहे ह्याचा की समजा मला जर स्वाईन फ्लू झाला तर माझ्यापासून दुसऱ्याला होण्यासाठी 1 ते 7 दिवसामध्ये मी दुसऱ्यांनाही तो प्रसारित करू शकतो. तितका त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे किंवा अधिशयन काळ आपण जसं म्हणतो तो 1 ते 7 दिवसाचा राहतो आणि ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे मला जरी भेटायला लोक आले तर एक अंतर राखून जर हे केलं तर माझ्यापासून त्यांना इन्फेक्शन होऊ नये तर तो किमान अंतर 6 फीटाचा तरी असावा. बरोबर. म्हणजे स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांनी दुसऱ्या रुग्णांना किंवा दुसऱ्यांना तो आजार होऊ नये म्हणून त्याची दक्षता आणि काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. हे जेव्हा होतं तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्याकडे वॅक्सिन उपलब्ध आहे आणि नेझल स्प्रे उपलब्ध आहेत. आपण वॅक्सिन हे जे
आता मी नमूद केलेले हाय रिस्क मध्ये जसे नावं सांगितलेत त्या लोकांमध्ये आपण वॅक्सिन देऊ शकतो, ऐच्छिक आहे ते. आणि जर इंजेक्शन घ्यायचं नसेल तर नेझल स्प्रे घेता येतो, पण ह्याच्यानं आपण म्हणजे त्याचा प्रसार होण्यास आपण थांबवू शकतो. नक्कीच नक्की सर. आता हे महत्वाचं आहे किंवा जे गंभीर आजार आहेत त्याच्यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकलेलाच आहे. खरं तर 1 तासामध्ये या सगळ्या विकारांवर बोलणं अवघड आहे, पण तरी देखील पावसाळ्यामध्ये कॉमनली आणखी एक प्रकार आढळतो, तो म्हणजे डोळे येणं. हा काय प्रकार असतो आणि तो पावसाळ्यात का मुख्यत्वे आढळतो, त्याच्याबद्दल काय सांगाल सर? नाही, डोळे येणं हे कंजंक्टिव्हायटिस होणं हे कॉमन व्हायरल इन्फेक्शन मुळेच होतं. आणि त्याच्यामध्ये जे आहे की आपली जी वैयक्तिक स्वच्छता जी असते ती सुद्धा कारणीभूत आहे. आणि जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की पावसाळा सुरू झाल्यानंतर हे जे धूळ म्हणजे जे अगोदरचं धूळ मिश्रण आणि हे जे एकत्र होऊन हे होतं आणि ते एकदा एकाला झालं की ते दुसऱ्याला प्रसरण दुसऱ्यांना संसर्गजन्य असल्यामुळे तो लवकर पसरतो. आणि व्हायरल हे असल्यामुळे साधारणतः 3 ते 5 दिवसामध्ये ते कमी होतो, पण तो डोळ्याशी संबंधित असल्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. सर, कुष्ठरोगी जे व्यक्ती आहेत अशांनी या दिवसामध्ये काही वेगळी विशेष काळजी घ्यायला पाहिजे, काय सांगता येईल? कुष्ठरोगाबद्दल खरं तर खूप बोलता येईल, म्हणजे त्याला एक वेगळं सेशन पूर्ण घेतलं तरी कमी पडेल असा हा त्रास आहे. कुष्ठरोग हा आजार क्षयरोगाप्रमाणेच याचा प्रसार हवेतून होत असतो. क्षयरोगाचे जंतू जसे हवेतून प्रसार करतात तसाच कुष्ठरोग देखील मायकोबॅक्टेरियम लेप्री या जंतूपासून होतो आणि हवेद्वारे त्याचा प्रसार होत असतो. आणि याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अनुवंशिक नाही आणि आपण काही पूर्वजन्मीच्या पापांपासून आपल्याला होतोय असंही काही नाही आहे, किंवा अनुवंशिक तर नाहीच नाही आहे. आणि उपचार केल्यानंतर पूर्णपणे हा बरा होऊ शकतो. पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याचे 2 प्रकार आहेत, एक MB आणि PB असे 2 प्रकार आहेत. PB साठी 6 महिन्याची उपचार असतो आणि MB लेप्रोसीसाठी 1 वर्षाचा उपचार असतो. पावसाळ्याचं असं काही खास त्याच्यासाठी काळजी नाही आहे, पण याला ओळखायचं कसं ते मी सांगतो की याच्यात फिक्कट रंगाचे किंवा तांबूस रंगाचे असे चट्टे अंगावर येतात, जे ज्याला खाज येत नाही आणि ते बधीर असतात, त्याला खाज येत नाही. आणि दुसरं म्हणजे मज्जा, म्हणजे आपल्या नर्व्स ज्या असतात त्या जाड होतात, थिक होतात, आणि ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत. त्याच्याबरोबरीने मला कुष्ठरोगाबद्दल थोडंसं म्हणजे अभिमानास्पद तर निश्चित नाहीये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगाचं प्रमाण हे अतिशय खूप जास्त आहे आणि आज त्याच्यामध्ये वर्गवारीमध्ये जर बघितलं तर भारतामध्ये चंद्रपूर जिल्हा हा नंबर 3 वर आहे कुष्ठरोग आजारांबद्दल. आणि त्याला कारणे अनेक आहेत की हे जरी आता जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की त्याचं ज्या जंतूमुळे होतो हे होतं, पण जेव्हा तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी या 3 वर्षापासून जेव्हा काम करतोय आणि लक्षात येतंय तर निश्चितपणे ह्याला काहीतर जॉग्राफिकल फॅक्टर्स आणि हेरिडिटरी फॅक्टर्स आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी कारणीभूत असल्याच पाहिजे. कारण गेले अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग हा नंबर 3 वर आहे भारतामध्ये. तर नुसतं तेवढेच जंतू किंवा एकमेकांपासून होणारा आहे आणि हे नाही, तर त्याला जॉग्राफिकली काही ना काही निश्चितपणे कारण असेल आणि ते आता ह्या वर्षी हातात घेणार आहोत. त्या एरियामध्ये आदरणीय बाबा आमटेंनी एवढं महान कार्य करून ठेवलेलं आहे, तेही इथे मुद्दाम त्याचा उल्लेख करणं आवश्यक वाटतं मला. सर, आपल्याकडे वेळ आता अगदी कमी आहे. अगदी जाता जाता आपण नागिण सारखा एखादा आजार असेल त्याच्याबद्दल काही गैरसमजत असतील किंवा एकूणच पावसाळ्यामध्ये आता त्वचेची काळजी आम्ही कशी घ्यावी त्या अनुषंगाने पटकन काही सांगता? आता याचा रूपलक्ष्मीने उल्लेख केला की नागिण नावाचा आजार आहे. खरं सांगतो की याला इंग्रजीमध्ये हर्पीज झॉस्टर असं म्हणतात. त्याचे 2, एक हर्पीज सिम्प्लेक्स आणि हर्पीज झॉस्टर असे 2 प्रकार असतात. अतिशय त्रासदायक असा आजार आहे, कारण याच्यामध्ये नर्व इन्व्हॉल्वमेंट होते आणि त्याच्यामुळे न्यूरॉल्जिया होतो आणि खूप पेन होतं. याच्यामध्ये पुरळ येत असतं आणि ते पुढे पुढे सरकत राहतं. म्हणून याला नागिण हे नाव पडण्याचं कारण असं आहे की ते पुढे पुढे सरकत राहतं आणि नर्व इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळे खूप त्रासदायक होतो. अतिशय आग होते, अतिशय पेन होतं, अतिशय वेदना होतात आणि खरोखर ते रुग्ण सहन करू शकत नाही. माझ्याकडे परवाच एक यंग मुलगी
आली होती या त्रासावरची, आणि तिला इतका त्रास होत होता की ती म्हणाली, डॉक्टर मला कसंही करा, या माझ्या वेदना कमी करा. तर याच्यामध्ये अँटीव्हायरल जी असते ट्रीटमेंट ती द्यावी लागते. 400 मिलीग्रामच्या गोळ्या दिवसातून जवळजवळ 5 वेळा द्याव्या लागतात. तर हे व्हायरल डिसीज आहे, परंतु खूप कन्सर्न म्हणजे खूप काळजीचा आहे आणि खूप त्रासदायक आणि अतिशय पीडा देणार आहे. त्याच्यामुळे आणि पावसाळ्याच्या दिवसात आपण आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवणं, आणखीन आपले कपडे व्यवस्थित सैल कपडे वापरणं किंवा घाम येत असेल त्याची काळजी घेणं, या स्ट्रेस जास्त वेळ कपडे ओले राहणार नाहीत याची पण काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण त्याच्यामुळे बरेच त्रास होत असतात. बरोबर सर. जाता जाता आपण काय आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करणार? मी एवढंच म्हणेल की पावसाळ्यात होणारे आजार जे आहेत ते आपण प्रतिबंध केलेले केव्हाही जास्त चांगलं. त्याच्यासाठी एक वैयक्तिक जबाबदारी आपल्यावर हे की आपलं घर, आपला परिसर आपण स्वच्छ ठेवणं. सामाजिक जबाबदारी एवढी की जे काही आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी जमा होतं किंवा त्याच्यात नगर म्हणजे नाले वगैरे वाहते नसले तर ते वाहते करून घेणे. आणि एक सामाजिक बांधिलकी या नात्याने निश्चित हे म्हणेल की नुसतं आरोग्य खात्यानं काम न करता हे सर्वांनी मिळून जर केलं तर आपण ह्या पावसाळ्यामध्ये होणारे आजार आपण निश्चितपणे प्रतिबंध करू शकतो आणि एक आपल्या समाजामध्ये एक चांगलं आयुष्यमान जगण्यासाठी आपण सुदृढ आणि चांगलं आयुष्यमान मिळण्यासाठी सुद्धा आपण हे होऊ शकतो. नक्कीच. आपण त्वचेच्या संदर्भामध्ये काही विशेष सांगणार जाता? याच्यात महत्वाचं हे आहे की आपण पाण्यात भिजत असतो पावसामध्ये, तर याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट त्वचेच्या बाबतीत त्रास होऊ नये म्हणून ओले कपडे लगेच बदलले पाहिजे. ओले कपडे लगेच बदलले पाहिजे, अंग स्वच्छ केलं पाहिजे, साबणाने व्यवस्थित, हल्ली मेडिकेटेड काही सोप्स मिळतात त्याच्याने नीट आंघोळ केली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपली त्वचा कोरडं ठेवणं आणि आपले आंतरवस्त्र ही चांगली कोरडी असणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे आता मगाशी जसं सांगितलं की फंगल इन्फेक्शन सारखे त्रास होतात आणि ते खूप त्रासदायक असतात. अगदी रुग्णाला तो भाग काळा पडतो, रुग्णाला स्वतःची घृणा वाटायला लागते, अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे पावसाळ्यामध्ये पण, उन्हाळ्यामध्ये पण, सगळ्याच ऋतूमध्ये. खरंय. त्याचा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या त्वचेची आरोग्याची काळजी घेणं, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. पण विशेषत्वाने जर आपण पावसाळ्याचा विचार केला तर या सगळ्या मुद्द्यांकडे आपण नीट काळजीने विचार करून लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं आजचे दोन्ही तज्ज्ञ आपल्याला पूर्ण या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारंवार सांगत होते. या मुद्द्यांकडे आपण जरा लक्ष देऊयात, काळजीने बघूयात. कसा वाटला आजचा कार्यक्रम? आमचे इतरही कार्यक्रम, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य कळवत जा. त्यासाठी लागणारा पत्ता मी पुन्हा एकदा सांगते. आमचा पत्ता असा आहे फेसबुक www.facebook.com/sakhisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. आपण हा कार्यक्रम यूट्यूबवर पण बघू शकता. त्याचा पत्ता आहे www.youtube.com/sakhisayadri. ट्विटर अकाउंटवरही जाऊन आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यामुळे आमच्या कार्यक्रमाच्या विषयी वाटणाऱ्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवत जा. आता मात्र आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. हा पावसाळा आपल्याला आरोग्यपूर्ण जावा अशी सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटी आपल्या सगळ्यांना देते आणि आता इथे रजा घेते. आपण दोघंही आलात, खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. 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 भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह.